नमस्कार रसिक प्रेक्षक हो. यस राजवंश 681 या चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करतो. आज एक विचार घेऊन आलो मी. शिक्षणाचं महत्त्व काय, शिक्षण आयुष्या माणसाला कसं घडवतं आणि आयुष्यात जगताना शिक्षणाची जर धार असेल, जर त्याचा आपल्याला काही मिळालं, धार मिळाली किंवा त्याचं अस्त्र मिळालं तर आपण जीवन कसं व्यवस्थित जगू शकतो याची एक कविता मी वाचली. शिक्षण त्यांना कळले हो. डॉक्टर ज्ञानराज काशीनाथ राजवंश 1983मध्ये गीतगुंजन हा त्यांचा काव्यसंग्रह आला होता. त्या काव्यसंग्रहामधली ही कविता आहे, शिक्षण त्यांना कळले हो. तर कर्तव्य पालन जे रमले हो, शिक्षण त्यांना कळले हो. कर्तव्य पालनी जे रमले हो, शिक्षण त्यांना कळले हो. कारण शिक्षण घेणं हे कर्तव्य आहे, माणसाचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि शिक्षण घेऊन आपलं जीवन उभारणं, आपल्या स्वकीयाचं जीवन उभारणं, त्यात त्यांच्या आनंद आणणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं, आपल्या गरजा पूर्ण करणं, एक नवं राष्ट्र उभा करणं, समाज निर्माण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. शिक्षण घेतलंच पाहिजे. म्हणून म्हणतो कवी की कर्तव्य पालनी जे रमले हो, शिक्षण त्यांना कळले हो. अणू अणू तो ते जो दडे ज्ञानकण. बघा, ज्ञान हे छोट्या छोट्या अणुअणूत असतं. अणू अणू तो जो दडे ज्ञानकण, टिपती कण तो खग सम. एक एक कण ज्ञानाचा जो टिपतो तो ज्ञानी व्यक्ती. चातक जैसा घेई जलकण, भरती मनखट तैसा हो. चातक जसं एक एक पाण्याचा जो घेतो ना, बूंद म्हणतात त्याला हिंदीमध्ये, छोटासा घोट म्हणतात तसं. चातक जैसे घेई जलकण, भरती मनखट तैसा हो. शिक्षण त्यांना कळले हो. कूप मंडूक भेदुनी वृत्ती, बेडकासारखी वृत्ती जी असते ना काय लोकांची. कूप मंडूक भेदुनी वृत्ती, वेद जगाचा घेती हो. ज्ञानाच्या जोरावर जगाचा भेद घेतील, जगामध्ये ते नपोसतील. आणि आज विश्व सगळं खुलं झालेलं आहे. आजचे जे काय उपकरण आहेत, इंटरनेट म्हणा, तुमच्याशी मी संवाद साधतोय म्हणा, मोबाईलद्वारे म्हणा, आपण एकमेकाशी पोचलेलं आहे. कूप मंडूक भेदुनी वृत्ती, वेद जगाचा घेती हो. सागर मनचे गूढ उकलती, नित्य नव्या अध्ययन. आज आपण आकाश, सागर, पाताळ याचा वेध घेतोय. मानवाला तर मानव चंद्र, मंगळ, अगदी सूर्यावर सुद्धा यान पाठवलेलं आहे. आज जग एवढं पुढं गेलं आहे कशाच्या जोरावर? शिक्षणाच्या जोरावर. ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व कळलं ते आज पुढं गेलेले आहेत. शिक्षणात ज्यांनी नावं ठेवलं ते तिथंच राहिलेले आहेत. शिक्षण हवं आहे. कुठलंही शिक्षण घ्या तुम्ही, व्यावसायिक शिक्षण घ्या, तुमचं कलेतलं शिक्षण घ्या, शिक्षणाच्या जोरावर तुम्ही पुढे जाणार आहात. कूप मंडूक भेदून वृत्ती, वेद जगाचे घेती हो. सागर मनचे गूढ उकलती, नित्य नव्याचे अध्ययन हो. नित्य तुम्हाला रोज काहीतरी शिकावं लागेल. शिक्षणासाठी जीवन अपुरं आहे, तुम्हाला शिकावंच लागेल. उथळपणे ना खळखळ करती, ज्याला शिक्षण मिळालं, ज्याला जोड शिक्षणाची लाभली, त्याचा एक पिंड बनतो, त्याचा एक बाज बनतो. तो उथळ राहत नाही. वैचारिक माणसं कधी उथळ राहत नाही. बघा तुम्ही, वैचारिक माणसं जी असतात ना, ती कधी उथळ राहत नाही. त्याच्या एक विचाराची बैठक असते. उथळपणे ना खळखळ करती, अथांगपणे ते स्थिर हो. मितवाचा लवलेश न धरती, उजळती तेजे अन्य हो. मीपणाचा त्यांचा लवलेश नसतो. आणि त्यांच्या जवळजवळ कोणी जातं त्याला तेजोमय करून टाकतात ते. हे ऑटोमॅटिक त्यांचं काय म्हणतात, वेज असतात, काय त्यांचे वलय असतं. असं अशा अनेक थोरा मोठ्या लोकांच्या जवळ सहवासात जाण्याचा, त्यांच्यावर बसण्याचा, त्यांच्यावर चर्चा करण्याचा हा माझ्या आयुष्यात मला भाग्य लाभलेलं आहे. त्यामुळे मला हे अतिशय पटते. उथळपणे ना खळखळ करती, अथांगतेने स्थिरती हो. मितवाचा लवलेश न धरती,
उजळती तेजे अन्य हो. म्हणजे एक तुकारामाने सुद्धा म्हणलेलं आहे, संत तुकारामाने सुद्धा म्हणलेलं आहे की लोह परिसास रुसले, सोने पणास मुकले, येथे कोणाचे काय गेले, ज्याचे त्यांनीच अनिहित केले. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय सोनं करायचं असेल तर लोहानी परिसाकडे जाऊ, परिस लोहाकडे येणार नाही. तसंच हा कवी लिहितो, मी तुझा लवलेश न धरती, उजळती तेजेत अन्य हो. तेज पराचे स्वतेजासवे, मनी पूजती विनय हो. परदुःखी ढाळती आसवे, आप देते कर देती हो. दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणं, दुसऱ्याच्या दुःखात दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, हे जीवन म्हणजे काय? हे जीवन आहे. एकमेकाला सावरत, एकमेकाच्या सहवासात, एकमेकाबरोबर, एकमेकाच्या आधाराने पुढं जाणं म्हणजे जीवन आहे. जीवन म्हणजे काय? हे जीवन आहे. नाना कार्य अखंड करती, नाना कार्य अखंड करीत, उभविती आपले राष्ट्र हो. आत्ताच मग अशी म्हणलं मी की आपल्यामुळं आपलं राष्ट्र उभारतं. पहिल्यांदा आपण उभारतो, आपला समाज उभारतो, आपला देश, आपलं गाव उभारतो, आपला तालुका उभारतो, आपलं शहर उभारतं, आपलं राज्य उभारतं, आपलं राष्ट्र उभारतो. तर त्याची सुरुवात आपल्यापासून करावी लागते. घरामध्ये सुद्धा आपण जे काय करतो त्यावेळेला घर उभारतं आपलं. नाना कार्य अखंड करती, उभवती आपले राष्ट्र हो. समाज ऋण ही फेडतात, निज कर्तव्य ज्या कळले हो. समाजाचं जे काय ऋण आहे ते सुद्धा फेडलं जातं. शिक्षण त्यांना कळले हो. खरं शिक्षण त्यांना कळलं म्हणायचं आहे. सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऋण फेडायला पाहिजे. नाहीतर नुसतेच मोठे झाले, तुम्ही तुमचे मोठे झाले. आज वास्तव्यामध्ये अनेक ठिकाणी असं दिसतं की लोक फार मोठे मोठे झालेले आहेत, पण ज्या समाजातनं आले, ज्या गावातनं आले, ज्या व्यवस्थेतनं आले, त्या व्यवस्थेला विसरले आहेत लोक. मी झालो संपला. म्हणून कवी लिहितोय तो की शिक्षण, त्याला खरं शिक्षण जर कळायचं असेल तर त्यालाच ते समाज सुधारावा लागेल, ते गाव सुधारावं लागेल, त्याच्या आसपासचे लोक त्याला सुधारावं लागतील. आणि हेच खरे समाज सुधारक असतात. समाज सुधारणं म्हणजे काय? हेच आहे. तेच राष्ट्र गौरवित करतात आणि तेच राष्ट्र निर्माण करतात. राष्ट्र निर्माण होण्यासाठी अशा लोकांची गरज आहे. निदान आपल्या अवतीभोवती लोकांना तरी पुढे घेऊन जाण्यासाठी गरज आहे. असा हा कवीचा एक विचार असावा, असं मला वाटल्यानंतर वाटलं आणि मी आपल्यासमोर हा विचार घेऊन आलेला आहे, व्यक्त झालेला आहे. शिक्षण त्यांना कळले हो. तेव्हा शिक्षणाची कास धरा, हा विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊ द्या. शिक्षण फार महत्त्वाचं आहे. पण हेही माझं सांगणं की नुसतंच पुस्तकी शिक्षण घेऊ नका. समाज वाचा. आज जगात काय चाललंय ते बघा, कशाची गरज आहे ते बघा, कुठलं तंत्र आत्मसात करा, आयुष्यात तंत्र आत्मसात करून पुढे चला. आर्थिक नियोजन पहा, आर्थिकतेचा अभ्यास करा. खूप महत्त्वाचं आहे ते सगळं. काय होतं याविषयी कोणी बोलत नाही, सांगत नाही. शिक्षण काय घ्यायचं? आज काय होतं, नुसतंच पुस्तकी शिक्षण तर घ्याच, पण त्या पलीकडं, विद्यापीठाच्या पलीकडे एक विद्यापीठ आहे, ते जीवनरूपी विद्यापीठ आहे. ते तुम्हाला आयुष्यभर ते शिक्षण घ्यावं लागेल. तिथे कुठे डिग्री भेटत बसत नाही, कोणी मानांकन असं देत नाही, ही डिग्री तुमची नाही. ते जीवनरूपी डिग्री असते ती. ते तुमच्या वागण्या, बोलण्या, समाजात वावरताना लोक ऑब्झर्व करत असतात, ते शिक्षण आहे. त्या शिक्षणाचं महत्त्व तुम्ही ओळखून आयुष्यामध्ये पुढे चला. शिक्षण त्यांना कळले हो. असं मला आज मंथन झालं, माझं विचार झाला आणि मी आपल्यासमोर व्यक्त झालो. मला हे चॅनल मी त्यासाठीच निर्माण केलेलं आहे की माझ्या मनात अनेक आंदोलन, भावनिक आंदोलन असतात, वैचारिक आंदोलन असतात, तर ते आपल्यासमोर व्यक्त व्हावेत. आणि हे माध्यम मला चांगलं वाटलं, अनेक लोकांशी जोडणारं वाटणं, म्हणून मी या माध्यमावर व्यक्त होतो आहे. आशा करतो हे आपल्याला आवडत असेल. आपण मला लाईक करताय आणि मला स्नेह देत आहे आणि आशीर्वाद देत आहे, यासाठी मी खरं आभारी आहे आपला. असंच स्नेह आपला असावा. अशा माझ्या या चॅनलला लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या साठी काही नवीन करण्यासाठी मला प्रोत्साहन द्या, अशी आशा करतो. धन्यवाद.